बघा तुमच्या बाळाचं वय किती आता 10 महिने ना. तर जो आजार झाला त्या आजाराचं नाव आहे इंटुससेप्शन. इंटुससेप्शन हा आजार म्हणजे काय होतं की मी इथे डायग्राम काढली बघा. ही डायग्राम सगळ्यांना माहिती आहे, समजते ना ही डायग्राम. हे जठर म्हणजे पोट आहे, ही लहान आतडी आहे आणि ही मोठी आतडी आहे अशी. तर काय होतं इंटरसेप्शन आजारामध्ये की आतडीच्या आतमध्ये आतडी जायला लागते अशी. तर त्यामुळे काय होतं की ती आतडी चोक होऊन जाते. हे पण मी हे डायग्राममध्ये काढलं, हे नॉर्मल आहे. आणि या डायग्राममध्ये हे इथे दाखवतोय मी की हे जे लाल रंग आहे ना, ही जी इकडची आतडी लहान आतडी ही या मोठ्या आतडीच्या आत चालली गेली आहे. लक्षात येते की डायग्राममध्ये व्यवस्थित लक्षात येते. आणि हे लाल का केला मी माहिती आहे का, हे आतमध्ये गेल्यामुळे याचा जो रक्त पुरवठा इकडून येतोय तो ब्लॉक झाला. जसं आपण मान दाबली, गळफास लागला, मान दाबली तर काय होतं, मेंदूला रक्त पुरवठा बंद होऊन जातो. तसं सिमिलरली जेव्हा आतडीच्या आतमध्ये आतडी जायला लागते अशी, त्याच्या ज्या नसा असतात रक्त पुरवठा करणाऱ्या, त्या नसा इथे अडकून जातात आणि त्या अडकल्या त्या आतमध्ये जी आतडी गेली त्याचा रक्त पुरवठा बंद होऊन जातो. आणि हा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे याच्या आतमध्ये रक्तस्त्राव व्हायला सुरुवात होतो, म्हणून हे लाल काढलेलं आहे. तर या आजारामध्ये काय होतं की जशी ही आतडीच्या आतमध्ये आतडी जायला लागली तर बाळाला प्रचंड वेदना होतात पोटामध्ये. असं झालं असेल तुझ्या बाळाला. आणि त्या वेदना फक्त 2 ते 3 मिनिटं राहतात. त्याच्यामध्ये बाळ काय करतं, पाय पोटाजवळ ओढतं आणि खूप रडतं, असं कासावीस होऊन रडतं. हिंदीमध्ये बोलू का? या आजाराबद्दल आपणाला अधिक माहिती पाहिजे असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, लाईक व सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.